गुजरातमधून 2000 मेट्रिक टन पांढरा कांदा निर्यात करण्याला केंद्र सरकारची मंजुरी। देशभरात निर्यात बंदी असताना गुजरातसाठी अपवाद कशासाठी? राज्यातल्या कांदा उत्पादकांचा संतप्त सवाल। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना उपाशी मरावं ही मोदींची इच्छा। पांढऱ्या कांद्याच्या प्रश्नावरनं संजय राऊतांची सडकून टीका। सुनेत्रा पवार काही लाख मतांनी निवडणूक जिंकणार। एबीपी माझाला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत अजित पवारांनी व्यक्त केला विश्वास। संपूर्ण मुलाखत आज रात्री 8 वाजता। महायुती लोकसभेच्या उर्वरित सर्व जागांवरील उमेदवारांची आज घोषणा करणार। ठाणे आणि नाशिक शिवसेनेच्या वाट्याला आल्याची सूत्रांची माहिती, तर पालघर आणि दक्षिण मुंबईवरून भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच। महायुतीसाठी संभाजीनगरमध्ये राज ठाकरे सभा घेणार। शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांची माहिती। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी घेणार सभा। सभेला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार। काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी आज लातूर दौऱ्यावर। डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या प्रचारासाठी उदगीरमध्ये घेणार सभा। शरद पवारांनी पंढरपूरमधल्या विठ्ठल मंदिरात घेतलं मुखदर्शन। साखर सम्राट अभिजित पाटीलही उपस्थित। धाराशिव जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाई। 64 गावांना टँकरनं पाणी पुरवठा, तर 246 गावांना 555 अधिग्रहित विहिरींचा आधार। तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील अभिनेता गुरचरण सिंग 4 दिवसांपासून बेपत्ता। दिल्ली शहरातलं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती। समृद्धी महामार्गावरून 16 महिन्यात 82 लाख वाहनांचा प्रवास। एमएसआरडीसीच्या तिजोरीत 631 कोटींचा महसूल जमा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।